सगळेजण. खूप सगळे मजेत असाल. तर आजचा ब्लॉग कसा होतो हे कंटिन्यू करा. तर आज मम्मीनं ताक बनवणार आहे, म्हणजे तिला तूप बनवायचं, तर ते लोणी वगैरे कसं निघतं ते पण दाखवते मी तुम्हाला. आणि त्यानंतर डिलिव्हरीनंतर मी कशी भाजी खाते ते पण पाहायला वाटते. तर चला मग पाहूयात. आणि ब्लॉग स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे मुलं चिंचा तोडायला आलेले आणि ते ना चिंचावर दगड मारत होते. तर तो दगड ना गाईला म्हशीला त्यांना लागत होता, कारण त्या चिंचाखाली बांधलेल्या होत्या. तर त्यांना म्हटलं दगड वगैरे मारू नका, खाली ज्या पडल्यात त्या घ्या. तर ते सारखं दगड मारू लागले. तर त्यांना म्हटलं की मी तुमच्या मम्मी पप्पालाच व्हिडिओ दाखवते, तर त्यावेळी मी त्यांचा व्हिडिओच काढलेला. तर असं इथं मी घरच्यासाठी भाजी बनवलेली होती वालाच्या शेंगा, आणि माझ्यासाठी भाजी बनवणार होती पालकाची. तर पालकाच्या भाजीसाठी इथं कोथिंबीर, एक मिरची आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या. तर मिरची काही जास्त खात नाही मी तिखट, एक पण सहसा टाकते, कधी अर्धी टाकत असते. तर इथे टाकले मी तेल, आणि आता टाकते जिरं, मोहरी, आणि त्यानंतर टाकते लसूण व्यवस्थित तळलं की त्यानंतर लगेच थोडंसं मिरची टाकते. मिरची वरून टाकली तरी चालते, कारण तिखट जास्त असेल तर ती तेलात नकाच टाकू. तर ही काही एवढी तिखट नव्हती म्हणून मी तेलात टाकलेली. आणि त्यानंतर टाकली पालकाची भाजी. तर थोडं फ्राय होऊन दिलं आणि थोडी हळद टाकली, आणि त्यानंतर कोथिंबीर, आणि पाणी थोडं जास्त टाकत असते कारण पातळ खायचं असतं ना, त्यामुळं. तर पाणी 1 ग्लास तरी टाकते. आणि त्यानंतर मीठ टाकलं, आणि शेंगदाणा कूट पण काही जास्त खात नाही, 1 चमचाच टाकते त्याच्यामध्ये. तर भाजी शिजवून घेतली, आणि इथं पिलू खेळत होता. तर माझ्या जेवणाची पण वेळ झालेली होती. तर मी इथं चपाती बारीक केलेली, आणि त्यामध्ये आता भाजी टाकून घेते. तर हे बघा, एवढं बारीक खात असते मी, आणि पातळ पण खात असते. तर पिलूला पण चांगलं पचन होतं, आणि माझ्यासाठी पण छान आहे, हे खाण्यासाठी पौष्टिक आहे. आणि जेवण वगैरे केलं, आणि इथं मम्मी बनवत होती ताक. तर याच्यामध्ये रोजची शाई असते टाकलेली, जी की लाल दुधावरची. तर हे बघा, लोणी पण लाल दिसते तुम्हाला. तर मम्मीनं ते 2-4 दिवसाचं साचून त्याच्यामध्ये थोडंसं विरजण टाकतात, म्हणजेच ताक असो किंवा दही असो, आणि ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं 2-4 दिवसाचं, आणि ते आधी काढून ठेवलं करायच्या आदल्या दिवशी रात्री. तर आता सकाळी मम्मी ताक करते. तर याच्यातलं आता लोणी काढून घेईल, आणि ते कडवायला ठेवल, आणि तूप तयार होईल. पाव, आणि हे बघा इथं बटाटे उकडत घातलेत आम्ही. तर बटाटे उकडून घेते फर्स्ट, आणि पुढची प्रोसेस दाखवते नंतर. बघा इथं तयारी केली, बटाटे सोलून घेते. तर दीदीने इथं भाजी बनवून घेतली आहे, आणि वडापाव पण बनवून घेतली तिनं, आणि ते खाल्ले पण यांनी सगळ्यांनी गरम, आणि व्हिडिओज घेतला नाही त्यांनी. तर असं नेक्स्ट टाइम दाखवाल तुम्हाला मी रेसिपी वडापावची. आजच्यासाठी बस एवढंच. तर पाहूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.